दोन्ही संघांना विनंती करतो की आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय। यासाठी आपल्याला हा फर्स्ट कॉल असेल। विजय संपादन करायचा असेल तर फक्त आणि फक्त स्पर्धांपुरतं आपलं उपस्थिती नाही द्यायची आहे। तर खरोखर सांगतो की घरच्या मैदानामध्ये जर का आपण सराव केला तरच या स्पर्धांमध्ये आपण आपली एक वेगळी ओळख निर्माण करू शकता। प्रसाद आदावडे यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानपन्न व्हावं। प्रसादजी आदावडे लाईनमन उपस्थित आहेत। सामना सुरुवात होते। जय भवानी गडामंडळ भट्टी समाज वर्सेस एकविरा वॉरियर्सच्या दरम्यान अतिशय महत्त्वपूर्ण सामना या ठिकाणी खेळला जाईल। पुढील सामना येतो अर्थातच शेकाडी वर्सेस विठ्ठलाडीच्या दरम्यान। दोन्ही संघाला विनंती असेल आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय। गोडेकर पहिली चढाई घेऊन येतोय। एक एमटी चढाई करत सांगताना पाहायला मिळते। बोल दादा। हा हा सुमित महाडिक यांना विनंती आहे की एका चढाईमध्ये 3 गडी बाद केला तर तुम्हाला विजय बांद्रे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे। अतिशय सुंदर टॅकल ऍडव्हान्स टॅकल होता मध्यरक्षक जर्सी नंबर 3 चा, परंतु या ठिकाणी बाद केल्या अर्थात रिद्धांगला आणि गुणांचं खातं खोललंय ते अर्थातच जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळ। प्रसादजी विचारे यांच्याकडून 3001 रुपयाची देणगी प्राप्त होते। मंडळ त्यांचा अत्यंत रोडी आहे। तर पुढची चढाई प्रज्योत याची या ठिकाणी पाहायला मिळते। संघासाठी पहिली चढाई आहे। पहिल्या चढाईमध्ये गुण प्राप्त करून घेतले पकडीच्या माध्यमातून डिफेन्सच्या माध्यमातून, परंतु या ठिकाणी एक प्रज्योतला आपल्या नावाला साजेसा असा खेळ या ठिकाणी नक्कीच करावा लागणार आहे। घरच्या मैदानामध्ये घरचा प्रेक्षक वर्ग आहे त्यामुळे नक्कीच एक चांगली संधी आहे की नक्कीच आपली ओळख कबड्डीमध्ये का झाली आहे हे। दर्पण जाधव आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावर यावं अशी विनंती या ठिकाणी केली जाते। दर्पण जाधव महेश्वराळी सुबोध याच्या समोर आहे 7चा डिफेन्स, त्यामुळे नक्कीच दर्पणचं नाव घेतलं तर दर्पण इकडे तिकडे बघायला आला म्हणून महेश्वर आळीचं नाव घ्यावं लागलं। तर ही एमटी चढाई या ठिकाणी पाहायला मिळते। प्रसादजी आदावडे आपण सुद्धा व्यासपीठावर यावं। अनिरुद्ध गोगरकर भट्टीचा माळ आपणा सुद्धा विनंती की आपण व्यासपीठावर यावं। चढाईसाठी येतोय तो म्हणजे डुवा डायसाठी 5 रन केल्या आताच शिर्के अतिशय सुंदर पद्धतीने त्याच्या फुटवर्क पाहायला मिळतोय। एक तेज तर्रार चढाई परंतु या ठिकाणी सुंदर पकड केली आहे। अर्थातच नेवाडेनं एक बारक्या शिर्के यांचा नातू मैदानामध्ये पाहायला मिळतो, त्यामुळे नक्कीच त्याची पकड जरी झाली तरी सुद्धा अपेक्षा आहेत। रिद्धांग चढाईसाठी पाहायला मिळतोय। रिद्धांकडे खूप काही अनुभव आहे परंतु या ठिकाणी निदान रेषेवर खेळ त्याचा पाहायला मिळतोय। एक एमटी चढाई करत माघारी परतलाय आणि या प्रत्युत्तरा दाखल पाहायला मिळतोय जर्सी नंबर 12 तो म्हणजे सौरभ गजमल, त्याच्यावर मोठी जबाबदारी हँड टच करत 1 गुण प्राप्त करतोय। प्रज्योत शिरकरला सुवर्ण संधी आहे। सुपर रेड केली तर 500 रुपये प्रज्वल शिरकर याच्याकडून दिले जाणार आहे। प्रज्योत सुपर रेड साठी 500 रुपये प्रज्वल शिरकर यांच्याकडून दिले जाईल। आणि सोबत सुंदर अशी पकड या ठिकाणी पाहायला मिळते। एक बोनस गुण प्राप्त करून घेतलाय खरा परंतु या ठिकाणी तितकाच पूर्णपणे डिफेन्स त्याच्या अंगावर आलाय आणि त्यामुळे नक्कीच डिफेन्सला भेदू शकला नाही। 1 गुण गमावलाय परंतु बोनस प्राप्त होतोय। चढाईसाठी येतो तो सौरभ गजबल, त्याच्या समोर 4चा डिफेन्स आहे, 5चा डिफेन्स आहे, बोनस ऑन नसणार आहे परंतु या ठिकाणी प्रयत्न करावा लागेल तो म्हणजेच एकरा वॉरियर्सला की या ठिकाणी गजमलची जर का पकड केली तर 1 गुण नक्कीच प्राप्त होऊ शकतो। हँड टच करण्याचा प्रयत्न खास करून कोपरा रक्षकावर, परंतु ही एमटी चढाई पुन्हा एकदा रिद्धांग दवटे
चढाई मार्गवर पाहायला मिळतोय. रिद्धांक खरोखर सुंदर असा स्किल आहे, ते बोनस साठी आहे, परंतु या ठिकाणी तो बोनस गुण प्राप्त करून घेतोय का ते पाहायचं आहे. परंतु या ठिकाणी सुंदर असा डिफेन्स आहे, तो भेदण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. ही चढाई एमटी चढाई या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळे ह्या एक एक एमटी चढाईला नक्कीच थोडस विचार करावा लागेल. तो म्हणजेच एकविरा वॉरियर्सला जरी नवोदित संघ असला तरी त्यांच्याकडे अनुभवी खेळाडू मोठ्या प्रमाणे पाहायला मिळतात. नेमाडे आहे, रिद्धांक आहे, सुमित महाडिक आहे आणि या ठिकाणी आतिश पवार जो कोपरा रक्षक म्हणून ओळख निर्माण केली होती तो या ठिकाणी आपला गुण गमावतोय. त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला सरावाशिवाय कधीही पेपर सोडवता येणार नाहीये. हा मातीवरचा खेळ आहे. सचिन तेंडुलकर जरी असला तरी सुद्धा त्याला रोज मैदानात जावं लागत होतं. त्यामुळे शेन वॉर्नच्या स्पिनचा प्रतिकार करण्यासाठी सुद्धा मुंबईतली तमाम स्पिनरला त्यांनी बोलवलं होतं वानखेडे स्टेडियमवर. सतत सराव केला आणि त्यानंतरच त्यांनी शेन वॉर्नला तोंड दिलं होतं. तर या ठिकाणी जर तुम्ही हा कबड्डी खेळ खेळताय, कबड्डीमध्ये जर नाव घेतलं तर नक्कीच तुमचं माती शरीर सगळ्या गोष्टी घटकांचा या ठिकाणी नक्कीच दोन गुण प्राप्त होते. त्यामुळे सरावा व्यतिरिक्त हा खेळ नाहीये, तुम्हाला सराव करावाच लागेल. डू वाय डाय. आणि या ठिकाणी मध्यरक्षक जोपर्यंत मध्यरक्षकाला भेटत नाही तोपर्यंत एकविरा वॉरियर्सला गुण काही प्राप्त होत नाही आहे. त्यामुळे मधली फळी इतकी मजबूत केली आहे ती जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळने की खरोखर सांगतोय की जे एकमेक बुरुज असतात किल्ल्यावर तसे किल्ल्याचे बुरुज या ठिकाणी मध्यरक्षकाचे पाहायला मिळतात. त्यामुळे भेदणं फार फार कठीण झालेलं आहे. ते म्हणजे एकविरा वॉरियर्सला पाण्याची व्यवस्था करा मैदानाकडे. पाण्याची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा. तर पुढील सामना विठ्ठलाडी वर्सेस शेखाडी या दोन दिग्गज संघांच्या दरम्यान पुढील सामना खेळला जाईल. आणि क्वार्टरचा फायनलचा शेवटचा सामना जाखमाता वर्सेस काळेश्वरी. त्यामुळे रंगत अजूनही आहे या स्पर्धेमध्ये पाहायला मिळते. मैदानातला पाणी प्रेक्षकांकडे पाठवू नका. सुंदर टॅकल प्रतोजच्या माध्यमातून, त्यामुळे नक्कीच गुण प्राप्त होईल प्रज्योतला आणि जय भवानीला. बाहुबली वैभव कदम मैदानामध्ये पाहायला मिळतोय. त्याच्यासोबत 6चा डिफेन्स आहे. बोनस ऑन असणार आहे. बोनस साठी नक्की प्रयत्न करतोय का ते पाहायचंय. परंतु या ठिकाणी मल्टिपल गुण प्राप्त करून देतोय का आपल्या संघासाठी तेही पाहायला अपेक्षा आहे ती प्रेक्षक वर्गाची. साहिल भुद्याळ याला महेश्वरी संदीप पाटील यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. महेश्वरी ना संदीप. हा बोला. राजू पानवलकर यांच्याकडून जर प्रज्योतने सुपर रेड केली तर 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. प्रज्योतने आता पकड केली त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. नेबाडे आक्रमणावर पाहायला मिळते. त्यामुळे नक्की सांगतो की ही स्पर्धा खरोखर सांगतो की सर्वांनाच खेळवून ठेवणारी स्पर्धा आहे. या सामन्याचं जरी हा सामना एकतर्फी वाटत असला तरी तितका चांगला प्रतिकार करण्याचा प्रयत्न एकविरा वॉरियर्सचे खेळाडू करताना पाहायला मिळतात. पुढील सामना त्याही पेक्षा प्रेक्षणीय असणार आहे. सर्व प्रेक्षक वर्गाला पुन्हा एकदा मैदानामध्ये घेऊन येणार आहे. अर्थातच तो विठ्ठलाडी वर्सेस ओमकार फुटाणकर. जर आपण सुपर रेड मारली तर आकाश यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. त्यामुळे या ठिकाणी सांगतोय की प्रत्येकाचा वेगवेगळा खेळाडू आहे आणि त्यासाठी 500 रुपयाचे पारितोषिक या ठिकाणी दिलं जात आहे. शिर्के डू वाय डाय साठी.
क्षेत्ररक्षण भेदायचं एक मोठं आव्हान असणार आहे. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न अपील केलाय, परंतु या ठिकाणी काय घडतंय काय बिघडतंय नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. या ठिकाणी अपील तर जरूर केलंय, दवटेला आक्रमणावर बाद केलंय, तो कोपरा रक्षक आहे आणि गुण प्राप्त होईल अर्थातच जय भवानी क्रीडा मंडळ भट्टीचा माळा. पुन्हा एकदा टाइम ऑफ. खेळाडू बदलला जातोय, नवोदित खेळाडू ज्याच्याकडून खूप काही अपेक्षा आहेत ते म्हणजे लोहारला इन केलंय, त्यामुळे त्याच्यामधून घणाघाती हल्ला होतोय का तो आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल. जर्सी नंबर 9 बोनस ऑन आहे, प्रज्योतच्या नाकासमोर बोनस गुण प्राप्त करण्याचा प्रयत्न. एक नवोदित खेळाडू, एक चांगला फुटवर्क त्याच्याकडे नक्कीच पाहायला मिळतोय. अशा एक ना अनेक खेळाडू श्रीवर्धन मध्ये तयार होण्याचा या कबड्डी स्पर्धेचा मानस असतो, त्यातील हा एक खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. परंतु एमटी चढाई बोनस साठी नक्कीच जरूर प्रयत्न केला, परंतु या ठिकाणी पंचांनी ते अपील फेटाळले. चढ्यासाठी जातोय बाहुबली वैभव कदम, त्याच्या समोर आहे 4 चढी पेन. वैभवला खरोखरच प्रयत्न करावा लागेल, आपल्या नावाला साजेशी खेळी करावी लागेल. तर वैभव पुन्हा एकदा एक एमटी चढाई करत माघारी परततोय. मध्यंतर होतोय, त्यामुळे नक्कीच गुणफलक 13-3 असं गुणफलक मैदानामध्ये पाहायला मिळते. आजची ही स्पर्धा खरोखर खऱ्या अर्थाने गाजवली ती म्हणजेच आपल्या सर्व खेळाडूंनी. धन्यवाद प्रसादजी विचारे आपण या ठिकाणी, तसेच संजयजी रिकामे. तर आतिश पवार इन फायर, त्याच्याकडून खूप काही अपेक्षा असतील, ते म्हणजे सुपर डुपर रेटची अपेक्षा नक्कीच. दर्पण जाधव लक्ष लागू नये की नक्कीच आपला हा खेळाडू आपल्यासाठी संघासाठी काय करतोय का ते पाहायचंय. परंतु आतिश पवारवर मोठी जबाबदारी असणार आहे. रनिंग हँड टच करण्याचा प्रयत्न, यासाठी चांगला फुटवर्क, चांगला फिटनेस. प्रज्योत पानवलकर यांच्याकडून तुला 500 रुपयाचं पारितोषिक आहे. तसेच प्रफुल्ल प्रज्वल याच्याकडून सुद्धा 500 रुपयाचं पारितोषिक आहे. राजू पालवणकर यांच्याकडून सुद्धा सुपर रेट साठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे. असं तब्बल 2 ते 2.5 हजार रुपयाचं पारितोषिक एका सुपर रेट साठी आपल्या चाहत्याने लावलंय. तर एक सुपर रेट झाली तर नक्कीच त्यांचा खिसा रिकामा करण्याची क्षमता तुझ्याकडे आहे. तुला एक चढाई करायची आहे, ती चढाई प्रेक्षकांना या ठिकाणी तर चढासाठी पाहायला भेटतो. अर्थातच या ठिकाणी नेमाडे बोनस ऑन आहे, बोनस साठी जरूर प्रयत्न केला जातोय. सौरभ गजमलवर आक्रमण या ठिकाणी पाहायला मिळतोय, परंतु या ठिकाणी एक सुपर रेटची आवश्यकता आहे. बोनस प्राप्त होत आहे का ते पाहायचं आहे, परंतु 2 गुण प्राप्त केले ते म्हणजेच नेमाडेनं चढासाठी. सौरभ गजमल मध्यंतरानंतर सामन्यामध्ये एक चांगला ट्विस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न नेमाड्याच्या माध्यमातून झालाय, परंतु या ठिकाणी गुण गमावलाय. अर्थातच सुबोधनं पुन्हा एकदा जबाबदारी वाढली आहे, ती म्हणजे नेमाडीकडे. एक चांगला फुटवर्क, एक चांगला खेळ आणि एक सांगतोय की आपल्या श्रीवर्धन मध्ये श्रीवर्धन शहर मर्यादित न खेळता एक ना अनेक संधी उपलब्ध करण्याची संधी आपल्या खेळाडूंना प्राप्त व्हावी, यासाठीच या कबड्डी स्पर्धांचं आयोजन आहे. बोनस प्राप्त केलाय, परंतु गुण गमावलाय. त्यामुळे नेमाडे प्रयत्न करतोय, एक चांगला लढत देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून केला जातोय. पुढील सामना आहे अर्थातच शेखाडी वर्सेस विठ्ठलाडी. दोन्ही संघांना विनंती आहे खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचंय. गेला घेऊन त्याला
आतिश आपला खेळ उंचावा लागेल कारण का या ठिकाणी तमाम कबड्डी रसिक श्रीवर्धन आलाय तो म्हणजेच एकरा वॉरियर्सचा खेळ पाहण्यासाठी त्यामुळे नक्कीच आपल्याला एक मोठी जबाबदारी असणार आहे की आपण जय भवानी क्रीडा मंडळाच्या मैदानामध्ये खेळताना किती गुण प्राप्त करताय आणि या ठिकाणी चॅम्पियन कराटेचा विद्यार्थी ज्यानं कमी कालावधीमध्ये कमी वयामध्ये गोल्ड मेडल प्राप्त केलंय ब्लॅक बेल्ट प्राप्त केलाय असा खेळाडूचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत अर्थातच विहान दर्शन विचारे यांचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत मी विनंती करतोय प्रवीण शिरकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी या गुणवान खेळाडूचा आपण या ठिकाणी सत्कार करणार आहोत विहान दर्शन विचारे याचा या ठिकाणी आपण सत्कार करतोय की ज्यांना खरोखर नॅशनल पर्यंत मजल मारली आहे कराटे खेळामध्ये त्याचा आपण या ठिकाणी सत्कार करतोय एक ब्लॅक बेल्ट प्राप्त केलाय आणि शिर्के खरोखरच सुंदर खेळ करताना पाहायला मिळतोय शिर्केच्या खेळाडू खरंच या ठिकाणी गुरु या ठिकाणी प्रभावित झालाय आणि गुरु नार्वेकर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे आणि सुंदर पक्कड सामना खरोखरच थोडस एक बाजूने झुकलाय त्यामुळे नक्कीच या सामन्यावर प्रेक्षक वर्ग थोडासा नाखुश असेल अर्थातच एकरा वॉरीच्या खेळावर परंतु एकरा वॉरियर्सला खूप मेहनत करावी लागेल खरोखर सुंदर खेळ आहे पण त्यासाठी आपला सराव फार महत्वाचा आहे बाहुबली पहिला गुण प्राप्त करतो या सामन्यामध्ये आणि गुण प्राप्त करत एक गुणाची भर पडते जय भवानी क्रीडा मंडळ भट्टी जमान वैभवला 100 रुपयाचं पारितोषिक गुरु नार्वेकर पुढील सामना अर्थातच शेकाडी वर्सेस विठ्ठलाडी दोन्ही संघांना वारंवार सूचना दिलेल्या आहेत या ठिकाणी पंच सुद्धा सामन्याकडे लक्ष न राहता आमच्या सूचनांकडे लक्ष देत असतात की पुढचा सामना पुकारलाय की नाही तर सामना पहिल्या चढाईच्या अगोदर पासून पुकारलेला आहे त्यामुळे याकडे लक्ष ठेवा आम्हाला ही स्पर्धा लवकरात लवकर पूर्ण करायची आहे त्यामुळे प्रत्येकाच्या सूचना या त्या कोपऱ्यात येत आहेत परंतु हा स्पर्धा जर का यशस्वी करायची असतील तर हा खेळाडूंचा सुद्धा तितकी जबाबदारी आहे की आपण या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित राहिलाय पुकार देताच आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे ते म्हणजे शेकाडी वर्सेस विठ्ठलाई श्रीवर्धन दोन्ही संघांच्या प्रशिक्षकांना विनंती करतो की आपण खेळण्याच्या दृष्टीने तयार राहायचं आहे चढ्यासाठी गेला तो सौरभ गजमल त्याच्यासोबत 7चा डिफेन्स आहे या ठिकाणी एकतर्फी सामना पाहायला मिळतोय कारण का एकरा वॉरियर्स कडून सुपर डुपर रेड काय झालं पाहायला मिळालं नाहीत परंतु शेवटच्या काही क्षणामध्ये चांगल्या पकडींचं प्रदर्शन पाहायला मिळतंय आणि या ठिकाणी सौरभ गजमल बाद होतोय एक गुण नक्कीच प्राप्त होणार आहे ते म्हणजेच एकरा वॉरियर्सला सुबोध जर का आपण सुपर डुपर रेड केली तर पुन्हा एकदा या सामन्यामध्ये कलाटी नेण्याचा प्रयत्न आपल्या माध्यमातून केला जाईल चढ्यासाठी गेल्याचं सुबोधच्या समोर 5चा डिफेन्स आहे आणि या ठिकाणी आपल्याला सुबोधचा खेळ या ठिकाणी टो टच करण्याचा प्रयत्न आक्रमण आहे अर्थातच कोपरा रक्षक जर्सी नंबर 3 वर
पुन्हा एकदा शिर्के ज्याला 100 रुपये पारितोषिक गुरु नार्वेकर यांच्याकडून प्राप्त झालेलं आहे असा हा चढाईबद्ध ज्यानं सुंदर अशी चढाई केली होती आणि सर्व कबड्डी रसिकांची मनं जिंकली होती मागच्या चढाईमध्ये, त्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक गुरु नार्वेकर यांनी दिलंय. एक सुंदर असं नियोजन या ठिकाणी केलंय, परंतु खेळाडूंनी केलेल्या दिरंगाईमुळेच ही स्पर्धा उशिरापर्यंत लांबवलेली आहे. त्यामुळे खेळाडू तितके जबाबदार आहेत. त्यामुळे खेळाडूंना एक विनंती आहे की आपण ज्या ज्या स्पर्धांमध्ये सहभाग नोंदवतात त्या त्यावेळी आपला संघ वेळ कसा येईल याकडे लक्ष द्यायचं आहे. प्रज्योत आपल्यासाठी 2 ते 2.5 हजार रुपयाचं पारितोषिक आहे एका सुपर रेड साठी. सुपर डुपर रेड जर केली तर खरोखरच बक्षिसांचा वर्षाव या ठिकाणी होणार आहे. 5,000 रुपये सुद्धा कानामध्ये गुणगुणले गेलेले आहेत, परंतु नाव घेणार नाहीये. त्यामुळे नक्कीच या ठिकाणी सुपर रेड व्हावी अशी अपेक्षा सर्वांचीच आहे, व्यासपीठावरील सर्वांचीच आहे. परंतु या ठिकाणी एक एमटी चढायची सांगता होताना पाहायला मिळते. साहिल बुद्याळ याला पक्कडसाठी शौर्य संदीप पाटील यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक. यापूर्वी 100 रुपये 200 रुपयाचं पारितोषिक आहे. तर अतिश या ठिकाणी एमटी चढाई करताना माघारी परततोय. त्यामुळे नक्कीच सांगतो की या ठिकाणी डू ऑर डाय साठी पाचन काय सुपर डुपर रेड होते का त्या पाहायचं, परंतु एकच गुण कमावलाय. या ठिकाणी सुपर डुपर रेड द्या, 1,000 रुपये सुद्धा तुम्ही कमवू शकता. इतका प्रज्योत दातृत्व आहे प्रज्योतकडं, परंतु 1 गुण प्राप्त होते. त्या एक गुणानं या ठिकाणी 500 रुपये खिशामध्ये राहतात आमच्या सर्व प्रेक्षक वर्गाचे. बोनस ऑन आहे. बोनस साठी सुंदर प्रयत्न जर्सी नंबर 9 ने केलाय. खरंच या खेळाडूंकडून खूप काही अपेक्षा आहे, पण त्याला चांगलं मार्गदर्शन होणं फार अपेक्षित आहे. बोनस प्लस पॉइंट आपल्या संघासाठी प्राप्त करून देतोय. पुढील सामना शेकाडी वर्सेस विठ्ठलाडी. श्रवण साठे आपला संघ त्वरित मैदानाकडे घेऊन या. मनोज कर्णेकर आपला संघ गेट पाशी घेऊन यायचा आहे. जर का उशीर झाला तर 7 मिनिटाचा गेम खेळला जाईल. बोनस ऑन आहे. या ठिकाणी काय घडतंय आणि ही सुपर डुपर रेड होते का ते पाहायचं आहे. सुपर रेड होते काय, बोनस प्लस पॉइंट 500 तयार करायचे. सामना संपलाय. सामना अधिकारी सामना संपल्याची घोषणा केली आहे. प्रमोद गोविलकर. चला या ठिकाणी विनंती असेल, पुढील सामना विठ्ठल आळी विरुद्ध संघ असेल शेकाडी. चला लगेच मैदानाकडे यायचं आहे. विठ्ठल आळी विरुद्ध शेकाडी संघ लगेच मैदानाकडे रवाना व्हायचं आहे. झाली तुझ्या प्रमोद यांच्याकडून सुपर डुपर रेडला प्रज्योतला 100 रुपयाचं पारितोषिक.